स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार, थोड्याच वेळामध्ये अधिकृत घोषणेची शक्यता। राज्य निवडणूक आयोगाच्या दुपारी 4 वाजताच्या पत्रकार परिषदेकडे नजरा। मतदार यादी विरोधामधील 4ही याचिका मुंबई हायकोर्टाकडून निकाली, सर्व याचिका फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकन संदर्भामधल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। पार्थ पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा। बारामती नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची शक्यता। 18 वर्ष पूर्ण होऊनही मतदार यादीमध्ये नोंदणी होत नसल्याचं समोर। माहीमच्या तरुणीची हायकोर्टामध्ये धाव। 2 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची अट पूर्ण केलेल्यांच्या नोंदणीमध्ये अडचणी। राज्यामधील प्रकल्पांच्या डेडलाईनवरून मुख्यमंत्री आक्रमक। प्रकल्प वेळेतच पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अधिकारी आणि कंत्राटदारांना तंबी। अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणीसाठी केंद्रीय पथकाला अखेर मुहूर्त सापडला। राज्यभरामध्ये 68 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित। जुन्नर भागामधल्या बिबट्याचं स्थलांतर करण्याचा निर्णय। नरभक्षक बिबट्याला वनताराला पाठवण्याचं नियोजन, तर बिबट्याच्या नसबंदीसाठी केंद्राकडे परवानगी मागणार मुख्यमंत्र्यांची माहिती।